आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे आमच्या विठ्ठल रुक्मिणीच्या देवळामध्ये साफसफाईचा दिवस आणि आज आहे सोमवार. मी वार धरून का सांगते तर दर टायमिंगला सोमवारच घेतात, कारण ज्या घरातल्या महिलांना नाही आहे जमत म्हणजे साफसफाईला त्या घरातील पुरुष मंडळी येतात. तर मग ते साफसफाईसाठी म्हणजे ज्यांना सुट्टी असते तोच वार धरतात म्हणून सोमवार धरतात. पण सोमवारचं नेमकं असं होतं की ज्या दिवशी लाईटच नसते, कारण सोमवारी गावामध्ये म्हणजे आमच्या इकडे तर लाईट नसते, त्यामुळे जेव्हा देऊळ आणि धुवायला लागतं त्यावेळेला लाईटीचा प्रॉब्लेम असल्याकारणाने पाणी पण नाही मिळत. म्हणजे पाणी असतं, टाक्या आहेत, ज्या देवळाच्या टाक्या आहेत त्यामध्ये पाणी आहे, पण ते पण एवढं पुरत नाही की जेवढं हवं असतं. तर तुम्ही म्हणा साफसफाई कशाबद्दल, तर आमच्याकडे 25, 26, 27ला विठ्ठल रुक्मिणी देवळामध्ये उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही 3 दिवसीय उत्सव आहे. तर ज्यांना यायला जमत असेल त्यांनी नक्कीच या, आणि जर जमत नसेल त्यांनी ट्राय करा, कारण खूप मस्त असतो उत्सव बघायला. ज्यांना वाटत असेल त्यांनी नक्कीच या. तर आले मी देवळाच्या इथे. हे बघा पूर्ण गवतच आहे. आज आहे साफसफाईचा दिवस, तर गवतच असणार म्हणून तर सर्वजण साफसफाईला येतात आणि हेच आता काढल्या जाईल. आणि हे बघा, हे आहे आमचं देऊळ. तर ही आहे आमची कमानी देवळाची. तर तिला कलर काढला म्हणून तिला झाकून ठेवलं आहे. इकडे सर्व महिला साफसफाई करतात, म्हणजे बेंनी चालले व झाडं जे वाढले आहेत फुलझाडे ते तोडतायत, कारण एका लेवलने सर्व दिसण्यासाठी. तर हे बघा, इकडे पण खूप असं गवत उगवलं होतं, तर ते आता साफ करून झाल्याच्या नंतर भेटूया. जेव्हा व्हिडिओ करताना कोणाचं लक्ष नसेल तेव्हा नकळत झालेला व्हिडिओ खूप छान असा असतो. आणि हे बघा, इकडे सर्वजण जोशाने काम करतात. जेव्हा एकत्र सर्वजण असतात तेव्हा काम करायला खूप वेगळी मजा असते आणि उत्सवाची वेगळीच मजा असते. तशा प्रकारे सर्वजण काम करतात. इथे सर्वांना चहा आणि फरसाण घ्यायला बोलवलं होतं, तर सर्वजण येऊन बसली. तर आम्हाला फरसाण देण्यात आलं आणि पुढे पण माणसं येऊन बसत होती. तर सगळ्यांची इकडे मस्ती मस्ती चालली होती. आणि फरसाण झालं तोपर्यंत लगेच चहा आली. तर ही होती ती चहा आणि खूप मस्त झाली होती चहा. आणि परत आम्ही आमच्या कामाला लागलो, म्हणजे साफसफाई करायला. ज्या महिला कडेने बेंदत होत्या, म्हणजे गडग्याच्या जे गवत आलं होतं त्याच्यावरती आता साफसफाई म्हणजे कचरा काढण्यात येतो आणि पूर्ण जागा प्लेन. देवळामध्ये प्रवेश करताना रस्त्यावरून जी जागा दिसत होती जिथे गवत होतं ती जागा आहे ही. देवळाचा परिसर झालाय संपूर्ण साफ आणि खूप मस्त असं दिसतं. आता ह्या लाद्या धुतल्या की आणखीन छान दिसतील. तर पाण्याचा पंप आणल्यावरती हे पण साफ होईल. तर हाच होता. आता तुम्हाला पूर्ण गोल परिसर दिसेल जो साफ झाला होता आणि ह्यामध्ये खूप गवत आलं होतं. परिसर साफ झाल्यानंतर देवळाची जी भांडी आहेत ती घासण्यात आली आणि नंतर मग ती सुकवण्यासाठी देवळामध्येच घातल्यात आली. तर ती लाईनीमध्ये लावत आहेत सर्व काक्या आणि अर्ध्या आणून देत आहेत व अर्धे जण लावत आहेत. तर खूप मस्त अशा प्रकारे भांडी लावणे चालू आहे. बघितलं असेल तुम्ही, झाले साफसफाई, सर्वजण होते त्यामुळे पटापट अशी साफसफाई झाली, भांडी पण घासून झालेत. मी जसं बोलले की सोमवार असल्याकारणाने लाईट नसते, तर मग पाण्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणून मग भांडी वगैरे किंवा देऊळ बिऊळ धुण्यात म्हणजे पाणी नाही पुरत. आणि मला सर्दी झाली, त्यामुळे माझं डोकं आणि नाक असं पूर्ण आकसल्यासारखं झालं आहे. तर कारण कचरा काढून आणि ते खाली वाकून पूर्ण आपण बेंडतो किंवा कचरा काढतो, त्यामुळे ते तसं झालं आहे. तर तेच की साफसफाई झाली, म्हणजे अगोदर खूप असं गवत होतं आणि नंतर तुम्ही बघितलात तर पूर्ण प्लेन झालं, म्हणजे सगळी साफसफाई. आणि आता पूर्ण जो म्हणजे मंदिर आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे तो आता पाण्याचा पंप आता आणतील आणि त्याच्यानं धुतला जाईल. मग ते सर्व जेंट्स लोकच धुतील किंवा लेडीज गेले तर जातील. एकच म्हणायचं आहे की ज्या घरच्या महिला जात नाहीत त्या घरचे जेंट्स लोक जातात. त्यांचं एकच काम असतं, वहिनी इकडून जरा साफ करा, काकी तिकडून जरा घ्या, असंच फक्त सांगत असतात. पण आपण जिथे जाऊन करावं, किंवा काय काय जण करतात पण जे करत नाहीत त्यांच्यासाठी, म्हणजे मी असं नाही म्हणणार की म्हणजे सगळेच असे करतात. तर काय काय जण स्वतःहून घेऊन सर्व करतात, पण काय काय जण असतात ते येतात, आपण उभे राहतो
तर दुसऱ्यांना आपण सांगू नाही शकत. त्या ठिकाणी तुम्हाला जर काही वेगळं दिसत असेल, तर साफ झालं नसेल, तर आपण तिथे जाऊन साफ करावं. असं न करता ते तिथल्या बायकांना जे कामं करतात त्यांना सांगत राहतात, इथले करा तिथले करा. पण अशी एखाद्याची मेंटॅलिटी एखाद्याची अशी पाहिजे की तिथे नाही झालं ना, ठीक आहे, आपण तिथे जाऊन करावं. महिला करतायत त्यांना तिथे न डिस्टर्ब करता थोडंसं का होईना आपण केलं तर आपला पण हात लागतो. तर अशी मेंटॅलिटी न ठेवता हे फक्त काय काय लोकांसाठी, म्हणजे जेंट्ससाठी फक्त. काय काय जण स्वतःहून करत होते, ते पण बघण्यासारखं, कारण ते पण जेंट्स आणि हे पण जेंट्स. काय काय जण करतायत, तर काय काय जण आपले बोलून सांगतायत इथून करा तिथून करा. असं न करता आपण पण त्यांच्या जोडे हातभार लावला तर पटापट काम होईल. असं अशी प्रत्येकाची मनस्थिती पाहिजे. तर तेच बघा, तिकडून आल्यावरती माझी केस सगळी उडालेत, कारण कामं करताना आपण आपल्याकडे लक्ष नाही देत. तशा प्रकारे केस सगळी उडून गेली. वारा पण खूप होता आणि आम्ही कचरा काढत होतो. परत कचऱ्यावरती परत पानं पडत होते, कारण वाराच एवढा आहे की पाणंही पडणारच. नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर येतं घरी, तेव्हा मी फक्त गणपती कधी येत आहेत आणि उत्सव आमचा कधी असतो हेच बघत असते. म्हणजे माझ्यासारखे भरपूर जणं असतील, पण मी हेच सांगेन की मी एनी टाईम हेच बघते की उत्सव कधी आणि गणपती कधी येत आहेत. होता साफसफाईचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्याकडे परत मी एकदा सांगेन, आमच्याकडे 25, 26, 27ला उत्सव आहे. ज्यांना जमत असेल त्यांनी नक्कीच या, एकदा तरी आमच्याकडचा उत्सव बघा.